करा, चला पटकन. माझ्या वडिलांच्या घरी सुंदर अशा यज्ञाचं आयोजन केलेलं आहे, आपण गेलं पाहिजे. चला पटकन तयारी करा. सती जसं पतीची विनंती करायला लागले त्यावेळेस भगवान भोले बाबा म्हटले, नाही देवी, आपल्याला बोलवलेलं नाही ना, तर त्या ठिकाणी अजिबात जायचं नाही. नियम असा आहे की ज्या ठिकाणी बोलवलेलं आहे त्याच ठिकाणी गेलं पाहिजे. जिथे बोलवलेलं नाही त्या ठिकाणी कधीही जायचं नसतं. आनंद उत्सव असेल, लग्न असेल, वास्तुशांती असेल, वाढदिवस असेल, काही समारंभ असेल, आनंदाचा क्षण असेल तर बोलवलं तरच गेलं पाहिजे. आणि काही ठिकाणी नाही बोलवलं तरी गेलं पाहिजे. कुठे वाईट घडलेलं असेल, कुणाच्या घरी कोणी वारलेलं असेल तर बोलवायची वाट बघायची. कुणाचा ॲक्सिडेंट झालेला असेल, कुणी आजारी असेल, कुणी दवाखान्यातून बरेच दिवस राहून घरी आलेले असतील, अशा ठिकाणी नाही जरी बोलवलं तरी व्यक्तीने गेलं पाहिजे. पण कुठे गेलं पाहिजे आणि कुठे नाही गेलं पाहिजे भगवान भोले बाबा सांगतायत, जदपि मित्र प्रभु पितु गुरु गेहा, जाई बिनु बोले हो न संदेहा. जदपि मित्र प्रभु पितु गुरु गेहा, कुणाकुणाच्या घरी? मित्राच्या घरी. प्रभू म्हणजे स्वामीच्या घरी, पितू वडिलांच्या घरी, आईकडे, गुरुच्या घरी नाही बोलवलं तरी गेलं पाहिजे. आणि काही ठिकाणी विरोध जर होत असेल, आपला नेहमी अपमान होत असेल, आपल्याबद्दल त्यांच्या मनामध्ये खोट असेल, तर त्या ठिकाणी सोन्याचा पाऊस जरी पडत असला तरी सुद्धा जाऊ नये. काही ठिकाणी जायचं नसतं. आवत ही हर्षे नहीं, नयन नहीं स्नेह, तुलसी दहान जाई, चाहे कंचन बरसे हो. गोस्वामीजी म्हणतायत, आवत ही हर्षे नाही, आपण गेल्यानंतर समोरच्याचा चेहरा उतरत असेल, आनंद वाटत नसेल, नयनन नाही स्नेह, त्यांच्या डोळ्यामध्ये प्रेम दिसत नसेल, तर अशा ठिकाणी सोन्याचा पाऊस जरी पडत असेल तर त्या ठिकाणी व्यक्तीने जाऊ नये. भोलेनाथ म्हणतायत, देवी, जिथे आपल्याला बोलवलेलं नाही ना त्या ठिकाणी जायचं नाही. सती